आपल्याला कैलास मिळवायचा आहे, काशी विश्वनाथ मिळवायचा आहे आणि आपल्याला आपला धार्मिक विकास घडवायचा आहे. हे बघा, धर्माचा विकास झाला की बाकी सगळे विकास हे आपोआप होत असतात. बाकी सगळ्या गोष्टी आज ना उद्या चालूच असतात. परंतु मोदी जोपर्यंत हयात आहेत तोपर्यंत आपल्याला आपली मंदिरं ही परत मिळवणं गरजेचं आहे. बरोबर आहे. आणि मी त्यासाठी तुम्हाला एक गोष्ट सांगेन की या सगळ्या गोष्टी होत राहतील, परंतु धर्माचा विकास जो काही वर्षानुवर्ष खुंटलेला तो आता कुठे चालू झाला. छत्रपती शिवाजी महाराजांनंतर ही प्रक्रिया 800 वर्षांनी मोदींनी पुन्हा एकदा सुरू केली. आणि त्या प्रक्रियेमध्ये तुम्हाला आम्हाला काहीच करायचं नाही, फक्त मोदींच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायचंय. तेवढं जर आपण करू शकत नाही तर आपण काय करू शकतो. छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा स्वराज्याची लढाई लढत होते त्यावेळेला मावळ्यांच्या पत्नीने असं नाही सांगितलं की आम्हाला विहिरी खणून दिल्या नाही म्हणून आम्ही स्वराज्याच्या लढाईत सामील होणार नाही. बरोबर आहे ना. तसं आताची परिस्थिती अशी आहे की बाकी सगळ्या आपल्या मूलभूत सुविधांसाठी आपण काशी विश्वनाथ आणि कैलासाला बघू शकत नाही ना. आपण धर्माचा विकास होताना या लढाईत जर उतरायचं असेल, ती स्वराज्याची लढाई होती आणि ही धर्माची लढाई आहे. या धर्माच्या लढाईमध्ये आपल्याला कुठल्या दुसऱ्या धर्माबद्दल रागलोभ नाहीये. आपला माणूस तिथे बसून आपल्या धर्मासाठी काम करतो आहे, आपला महादेव परत आणून देतो आहे आणि त्या महादेवासाठी, त्या महादेवाच्या नामासाठी, आपल्या सर्वांच्या मृत्यूनंतरच्या या प्रवासासाठी आपल्याला या महादेवाच्या कृपेसाठी हे कमळाचं बटन दाबायचं आणि मोदींच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायचंय. ही एवढीच विनंती तुम्हाला